नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। समितीचं काम थांबवा, अहवाल घ्या, एक दिवसीय अधिवेशन बोलवून मराठ्यांना आरक्षण द्या, मनोज जरांगेंची मागणी। मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने दिल्याप्रमाणे सरकार अधिवेशन घेणार आहे का? वैरभावना असती तर पंतप्रधानांचं विमान शिर्डीत उतरूही दिलं नसलं। आरक्षणाबाबत मोदींनी शब्दही काढला नाही, जाणून बुजून दुर्लक्ष करताय का? जरांगे पाटलांचा हल्ला बोल। पुरावे सापडूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आरक्षण देत नाही हे षडयंत्र असल्याची मराठा समाजाला शंका। जरांगे पाटलांचं वक्तव्य। तर कुणाला विचारून तुम्ही शिंदे समितीला मुदतवाढ दिली, असाही सवाल। पानाचा पुरावा असतानाही मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये याच्यासाठी मोठं षडयंत्र उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी रचलंय, सरकारने रचलंय, असं मराठा समाजाच्या मनात 100% आता शंका आहे। 29 तारखेला पुढील दिशा ठरवणार, आगे आगे देखो होता है क्या? जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। तर मोदींकडे खुर्ची वाचवायला गेला होतात का? शिंदे फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर ही टीका। अब भी थोड़े दिन में ही लेंगे, सरकार को छुट्टी नहीं देंगे, तुम देखो आगे आगे क्या होता। नहीं, वो बताएंगे हम 29 तारीख के बाद, हम सामने बताने वाले, आगे पीछे नहीं। जरांगेंकडून सरकारला वेळ पण मागण्या मान्य न झालेल्या नाहीयेत। जरांगेंच्या मागण्यांवर सरकारने त्यांच्याशी संवाद साधावा। शरद पवारांची प्रतिक्रिया पूर्ण होत नसेल तर सरकारने जरांगेंना आश्वासन का दिलं? शरद पवारांचा सवाल। 30 दिवसाची मुदत दिली होती, त्यांची अंतिम काय वाजवली ती सुद्धा जरांगेंनी दिली होती आणि त्या कालावधीत हे काम होईल असा त्यांना विश्वास दिला होता। जे करणं शक्य नसेल तर असं सौदगिरी देऊ नये। पवारांनी सांगितलं होतं की आरक्षण देता येणार नाही, मुनगंटीवारांचा पलटवार। हे अगोदर करून दाखवलंय उद्धवजींनी, तर सुप्रीम कोर्टामध्ये तर्कसंगत बाजू मांडली नाही। याचा खरे दोषी कोण आहे? उद्धवजी आहे। शरद पवार साहेबांनी तर सांगितलं आरक्षण देताच येत नाही। आरक्षण, मणिपूर सारख्या ज्वलंत प्रश्नांवर न बोलणं मोदींची खासियत। मी त्या गावचा नव्हेच असं पंतप्रधान वागतात, उद्धव ठाकरेंचा निशाणा। महाराष्ट्रामध्ये येऊन गेले, शिर्डीला गेले। मला खरं अपेक्षा अशी होती की ते आता जो एक प्रश्न धुमसतोय आरक्षणाचा, त्या आरक्षणाबद्दल काहीतरी पंतप्रधान बोलतील, कारण हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, पण त्याच्याबद्दल काही बोलले नाही। हे वैशिष्ट्य आहे त्यांचं। आरक्षण मिळणार असल्यास सरकारला पूर्ण पाठिंबा देणार, विशेष अधिवेशन बोलवा, सविस्तर चर्चा घेऊन दिल्लीला प्रस्ताव पाठवा। सुप्रिया सुळेंची मराठा आरक्षणावर मागणी। असेंब्ली बोलवा, 5 नाही 10 दिवसाचं सेशन घ्या, आम्ही पूर्ण ताकदीने कुठल्याही विचाराचं सरकार असलं तरी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने त्या सरकारबरोबर उभा राहील। तेलंगणाचं कारण देत आरक्षण लांबणीवर टाकण्याचा डाव, विजय वडेट्टीवारांचा आरोप। सरकारनं जरांगेंना दिलेला शब्द पाळायला हवा होता, वडेट्टीवारांची टीका। काही कारण देऊन 2 महिने ते आरक्षण लांबणीवर टाकायचा तुमचा हा डाव आहे। तुम्ही दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं होतं, तुम्ही दिलेला शब्द मुदतीत पूर्ण करायला पाहिजे होता। आणि आता पाहूया, या आंदोलनाचे अनेक पडसादही उमटलेत। आरक्षणावरून अनेक ठिकाणी गावबंदीही करण्यात आली, त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातम्या। सकल मराठा समाज आणि माळेगाव कारखाना प्रशासनाची बैठक निष्फळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोळी टाकू न देणाऱ्या भूमिकेवर मराठा आंदोलक ठाम। यावेळी कारखाना प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी। मराठा आंदोलकांनी भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील 2 गाड्या फोडल्या। नांदेडच्या कंधारमधील अंबुलगा गावातला प्रकार, गावबंदी केल्यानंतरही गावात गेल्याने गाड्या फोडल्या। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले। पिंपरीच्या वायएमसी रुग्णालय परिसरातील घटना, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। बीडमध्ये तालुकास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम, मराठा आंदोलकांनी बंद पाडला। आरक्षण नाही तोवर कार्यक्रम नाही, मराठा समाजाचा निर्धार। नगरच्या पाथर्डीतल्या खरवंडीजवळ भाजप आमदार मोनिका राजळेंच्या गाड्यांचा ताफा अडवला। मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याची मागणी।
कोल्हापुरातल्या गारगोटीमध्ये मराठा आंदोलकांनी हसन मुश्रीफांचा ताफा रोखला. घेराव घालत आंदोलकांची मुश्रीफांकडे राजीनाम्याची मागणी. परभणीत मराठा तरुण आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न. तर ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटलांच्या कार्यक्रमात मराठा युवकांचा गोंधळ. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आज बंद. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ माथाडी कामगारांकडून एपीएमसी बंदची हाक. त्यामुळे एपीएमसीची लाखोंची उलाढाल ठप्प. तेलंगणातल्या निवडणुकांमुळे शिंदे समितीला सरकारकडून 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. शिंदे समिती धाराशिवमध्ये शासकीय पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी करणार. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. राजकारणातील गद्दारांना टकमक टोक दाखवण्याची गरज. दिल्लीश्वरांसमोर झुकणाऱ्यांना सपाट केलं पाहिजे. श्रीवर्धनमधून उद्धव ठाकरे यांचा शिंदेंसह अजितदादांवर निशाणा. वैशिष्ट्य काय? टकमकटोक. जे गुन्हेगार आहेत, जे गद्दारी करणारे आहेत, त्यांना महाराज कसे टकमकटोक दाखवायचे, तसं आता राजकारणात इथल्या गद्दारांना टकमकटोक दाखवण्याची वेळ आलेली आहे. कृषी क्षेत्रातील कामासाठी मोदी सरकारनेच पवारांना पद्मविभूषण दिलं. मोदींच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. मोदी एरवी नॅचरली करप्ट पार्टी म्हणतात, मात्र काल भ्रष्टाचाराचे आरोप केले नाही असाही टोला. माननीय मोदीजींनीच आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीमध्ये केलेल्या कामासाठी त्यांनी दिलेलं आहे. कृषी मंत्री म्हणून जेवढं काम पवारांनी गुजरातसाठी केलं तेवढं काम तुम्ही पंतप्रधान असून केलं नाही. संजय राऊतांची मोदींवर टीका. मंत्री म्हणून शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जेवढी मदत केली आहे तेवढी आताही होत नसेल प्रधानमंत्री असतात. राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हात अजित पवारांचा फोटो. पक्षाच्या लेटरहेडवरील अजितदादांच्या फोटोमुळे चर्चा नव्हता. ससूनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि ललित पाटील मध्ये आर्थिक व्यवहार. रवींद्र धंगेकरांचा आरोप. ठाकूर यांच्यावर राजकीय वरदहस्त. त्यांना अटक करण्याची मागणी. तर या प्रकरणात आणखी एका मंत्र्याचं नाव लवकरच समोर येणार असाही दावा. अटक झाली पाहिजे. संजय ठाकूरला कोणाकोणाचे फोन आले त्याचे सगळे फोनची सगळे डिटेल घेतलं पाहिजे. आणि महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री हा त्याला सातत्याने फोन करतो, ही तुम्हाला थोड्या दिवसात कळेल. ललित पाटीलच्या जीवाची काळजी घेणं गरजेचं. ललितचं एन्काउंटर करून प्रकरण दाबलं जाऊ शकतं. सुषमा अंधारेंचा आरोप. ललित पाटीलचा दोघांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. हरीश पंत आणि सचिन वाघलाही सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. जयंत पाटलांनीही शपथ घेतली असती, पण एका घटनेमुळे थांबले. जयंत पाटील सोबत आल्यावर आमच्या आमदारांची संख्या 53 वर जाणार. मंत्री हसन मुश्रीफांसह धर्मराव बाबात्राम यांचा दावा. रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा थांबावी, अन्यथा आपण जाऊन यात्रा थांबवणार. मराठा वनवास यात्रेच्या योगेश केदार यांचा रोहित पवारांना इशारा. रोहित पवार यांनी त्यांची जी काही यात्रा आहे ही आजच्या आज तात्काळ थांबवावी. जर उद्याचा दिवशी तुम्ही चाललेले दिसाल, उद्या रात्री सकल मराठा समाजाच्या वतीनं तुमचे कपडे सुद्धा फाडून घ्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. आता पाहूया आताच्या घडीच्या टॉप 9 महत्वाच्या बातम्या. ट्रिपल इंजिन सरकार दिल्ली समोर झुकतं आहे. महाराष्ट्रातील रोजगार बाहेर जाण्यापासून आधी वाचवा नंतर बोला. मुंबईतला हिरे व्यापार गुजरातला नेण्यावरून सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. महाराष्ट्र सरकारही गुजरातमधूनच चालवा. आदित्य ठाकरेंचाही टोला. एवढे लोक सुरतमध्ये का गेले याचं कारण काय? आणि हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे, हे काय करतायत मग? म्हणजे कोणी यावं दिल्लीवरनं आणि महाराष्ट्राला टपली मारून जावं, हे या ट्रिपल इंजिन खोके सरकारला चालत असेल, आम्हाला नाही चालणार. सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, तर मुंबई हे एक्सपोर्ट हब. मुंबईच्या हबमधून एकही उद्योग सुरतेत गेला नाही. मलबार गोल्ड आणि तनिष्क डायमंड क्षेत्रात गुंतवणूक करतात सुप्रिया सुळे यांना चित्रा वाघांचं उत्तर. मनातल्या गोष्टी फडणवीसांना सांगितल्या, चर्चेतून मार्ग निघेल. राजकीय संन्यास मागे घेतल्यानंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय घेतील. मंत्री उदय सामंत यांची माहिती. मंत्रिमंडळाचे विस्ताराचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात आणि सरकार हे अलायन्सचं असल्यामुळं, महायुतीचं असल्यामुळं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब बसून त्याचा निर्णय घेतील. पण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर होईल असा मला विश्वास आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे निर्देश. यात रावसाहेब दानवे आणि हेमंत पाटलांच्या कारखान्यांचा समावेश. पर्यावरण कायद्याच्या उल्लंघनामुळे कारवाई.
मुंबईत पहाटेपासून ईडीची छापेमारी सुरू. अशोक युनिव्हर्सिटी आणि पर्बोलिक ड्रग्ज कंपनीशी संबंधित ठिकाणी ईडीचे छापे. इंदूर आणि चंदीगड ईडी टीमकडून छापेमारी सुरू. सांगलीमध्ये पाण्यासाठी मौजे डिग्रज ग्रामस्थांचं कृष्णा नदीपात्रात उतरून टायर जाळत आंदोलन. कोयना पाणलोट क्षेत्रातून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावं यासाठी ग्रामस्थ आक्रमक. बाबा महाराज सातारकर अनंतात विलीन. सातारकरांवर नेरूळमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा काही काळासाठी स्थगित. स्वाभिमानी महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. रोहित पवारांची भूमिका. गावबंदीच्या निर्णयामुळे ही यात्रा स्थगित केल्याची चर्चा. आता पाहूया जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या. गोंदियातील शासकीय रुग्णालयात असुविधांचा भरणा. एक्सरेची फिल्म न देता मोबाईलमध्ये डिजिटल कॉपी देण्याचा प्रकार उघडकीस. तर सोनोग्राफी रिपोर्ट सीडीमध्ये. राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या हप्त्याची पहिली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला योजनेचा सर्वात कमी लाभ. बुलढाण्यात मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रा. जिल्ह्यातील 13 तालुक्यातील कलश मुंबईकडे रवाना. साताऱ्यात कोयना आणि कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली. पाणी पातळी खालावल्यानं नदीकाठच्या गावांवर पाणी टंचाईचं संकट. अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ. समाधीवर आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई. गोंदिया चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा. 12 साक्षीदारांची साक्ष. विशेष सत्र न्यायालयाचा निकाल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ सांगलीत होणार. 5 नोव्हेंबरला मोटरसायकल दिंडीचं आयोजन. राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे निर्देश. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आदेश. सांगलीत पाण्यासाठी ग्रामस्थांचं नदीपात्रात उतरून आंदोलन. कोयना पाणलोट क्षेत्रातून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी. आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या. आज आणि उद्या खार ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक 6व्या मार्गिकेसाठी चर्चगेट ते विरार 135 तर विरार ते चर्चगेट दरम्यान 134 लोकल फेऱ्या रद्द. वंदे भारत एक्सप्रेसला तरुणांची सर्वाधिक पसंती. वंदे भारतला 31 ते 45 वयोगटातील प्रवाशांचा 33% प्रतिसाद. मेट्रो 3च्या खालून होणारी भुयारी मार्गाची उभारणी. नरिमन पॉइंट आणि मरीन लाईन्सकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. उल्हासनगर कॅम्प 4 मधील रेशन दुकानात प्लास्टिक सदृश्य तांदूळ मिळत असल्याची नागरिकांची तक्रार. मात्र हा पौष्टिक तांदूळ असल्याचं शिधा वाटप अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. मुंबईच्या केएम रुग्णालयातल्या परिचारिकाचं आंदोलन. कोविडमध्ये महिन्याला 8 सुट्ट्या देण्याबाबत पॅटर्न पुन्हा राबवावा या मागण्यांसाठी आंदोलन. नवी मुंबईच्या कोपर खैराणीत वायू प्रदूषण. अनेक नागरिकांना सुरू झाला त्रास. हवेतील रासायनिक घटकांमुळे वायू प्रदूषण झाल्याची शक्यता. राज्यात 10 शहरातला पारा घसरला तरी मुंबईत अद्याप ऑक्टोबर हिटच्या झळा. प्रदूषणासोबत मुंबईकरांना बसायत उन्हाचे चटके. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत गाजणार विविध मुद्दे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवले जाणार विशेष उपक्रम. अद्याप जाहीर न झाल्यानं त्यावरही होणार चर्चा. पुणे आणि नगरमधल्या ग्रामीण भागात बाईक चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना अटक. चोरट्यांकडून 4 लाख रुपये किमतीच्या 6 बाईक जप्त.